Hello dear student, my name is Mahesh Kadam from Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. ठीक आहे. तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट जो आहे त्या सब्जेक्टचं आपण इंट्रोडक्शन ऑलरेडी बघितलेलं आहे की या सब्जेक्टमध्ये या कोर्समध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला असणार आहेत, त्या प्रत्येक टॉपिकचं वेटेज काय असणार आहे, त्याची एक्झामिनेशन स्कीम काय असणार आहे हे आपण थोडं डिटेलमध्ये पहिल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आज आपण याचा पहिला टॉपिक चालू करणार आहोत. तर पहिला टॉपिक आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. तर पहिला जो टॉपिक आहे, पहिल्या टॉपिकचं जे नाव आहे ते काय नाव आहे, इंट्रोडक्शन ऑफ ऑटोमोबाईल. इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल्स या टॉपिकचं जे वेटेज आहे ते किती आहे, 10 मार्काचं वेटेज ह्या टॉपिकसाठी असणार आहे. या आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, तर आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण डेफिनेशन ऑफ द ऑटोमोबाईल. ठीक आहे. तर ऑटोमोबाईलची डेफिनेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर हिस्ट्री ऑफ ऑटोमोबाईल. हिस्ट्री ऑफ ऑटोमोबाईल मध्ये आपण काय बघणार आहोत की ऑटोमोबाईल जो काय इन्व्हेंट झाला तो स्टार्टिंगला कुठे इन्व्हेंट झाला, कुणी इन्व्हेंट केला, पहिलं इन्व्हेंट झालेलं ऑटोमोबाईल हे कशा पद्धतीचं होतं, हे सगळं आपण काय बघणार आहोत, हिस्ट्री ऑफ ऑटोमोबाईल या पॉइंटच्या अंडर बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे त्याचा क्लासिफिकेशन ऑफ द ऑटोमोबाईल. तर क्लासिफिकेशन आपण करायचं झालं ऑटोमोबाईलचं तर कोणकोणत्या वेगवेगळ्या पॅरामीटरवरती त्याला आपण क्लासिफाय करू शकतो हे आपल्याला या तिसऱ्या पॉइंट मध्ये बघायचं आहे. तर आपण वन बाय वन पॉइंट आपण डिस्कस करत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट बघूया ऑटोमोबाईल. तर ऑटोमोबाईल हा जो काय शब्द आहे तो ऑटोमोबाईल काय बनलेला आहे, पूर्ण शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. याच्यामध्ये बघा जो ऑटो शब्द आहे, ऑटो या शब्दाचा अर्थ काय होतो, ऑटो या शब्दाचा अर्थ होतो सेल्फ. ऑटो या शब्दाचा अर्थ होतो सेल्फ आणि मोबाईल, मोबाईल या शब्दाचा अर्थ होतो मुव्हिंग. ठीक आहे. मोबाईल या शब्दाचा अर्थ काय होतो, मुव्हिंग. मग ऑटोमोबाईल म्हणजे काय, सेल्फ मुव्हिंग. सेल्फ मुव्हिंग. मग जे सेल्फ मूव्ह होत असतं, स्वतःहून मूव्ह होत असतं, त्याला आपण काय म्हणत असतो, सेल्फ प्रोपेल्ड. सेल्फ प्रोपेल्ड. जे स्वतःहून मूव्ह होत असतं त्याला आपण काय म्हणत असतो, सेल्फ प्रोपेल्ड. मग कोणतीही गोष्ट मूव्ह होण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याकडे 3 मीडियम्स असतात. कोणकोणते 3 मीडियम आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर पहिल्यांदा मीडियम आहे, सगळ्यात पहिलं मीडियम आहे ते लँड. ठीक आहे. दुसरं मीडियम आहे ते तुमचं एअर. तिसरं मीडियम आहे वॉटर. ठीक आहे. मग जे सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल्स आहेत जे वॉटरमध्ये ट्रॅव्हल्स होतात, फॉर एक्झाम्पल तुमचं शिप असेल, ठीक आहे, ते वॉटरवरती ट्रॅव्हल होणार आहे. एअर मध्ये ट्रॅव्हल होणार आहेत ते तुमचे कोणकोणते आहेत, तर एरोप्लेन असेल, त्याच्यानंतर हेलिकॉप्टर असेल. तर हे सगळं एव्हिएशन फील्डच्या बाबतीत होईल. मग ऑटोमोबाईल जो काय असणार आहे तो मेनली कुठे ट्रॅव्हल होणार आहे, इट ट्रॅव्हल्स ऑन द लँड. जे लँड वरती ट्रॅव्हल करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऑटोमोबाईल असं म्हणणार आहोत. मग पर्पजली, ठीक आहे, जर पर्पजली बघायला गेलं तर ह्याचा पर्पज काय आहे बघा, पर्पज ऑफ ऑटोमोबाईल इज, पर्पज कशासाठी असती, टू कॅरी और टू ट्रॅव्हल, और टू ट्रॅव्हल, टू ट्रॅव्हल people or goods from one place to another or other place. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी काय केलं जातं, ऑटोमोबाईलचा यूज केला जातो. मग ह्या सगळ्या डिस्कशन वरून आपण ऑटोमोबाईलची डेफिनेशन कशी बनवू शकतो, ऑटोमोबाईल इज अ सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल्स. ऑटोमोबाईल्स आर सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल which is used to travel or carry the people or goods from one place to other place in a land, on a land. तर ह्या सगळ्यावरून आपण ऑटोमोबाईलची डेफिनेशन आता करू शकतो. तर बघा ऑटोमोबाईलची डेफिनेशन आपण कशी केलेली आहे, तर ऑलरेडी आपण बघितलं आहे की ऑटो म्हणजे सेल्फ आणि मोबाईल म्हणजे मुव्हिंग. त्याप्रमाणे बघा डेफिनेशन ऑफ ऑटोमोबाईल इज अ सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल. ऑटोमोबाईल काय आहे, सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल आहे दॅट ट्रॅव्हल्स ऑन द लँड, जी लँड वरती ट्रॅव्हल करत असती. ऑटोमोबाईल्स आर यूज टू ट्रान्सपोर्ट पीपल और गुड्स फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. ह्या पद्धतीने आपण आता ऑटोमोबाईलची डेफिनेशन बघितली. तर आता आपण पुढच्या पॉइंटला येऊया, ऑटोमोबाईल हिस्ट्री. तर ऑटोमोबाईलची जर हिस्ट्री बघायला गेली तर ऑटोमोबाईल जे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेंट कुठं झालं,
कुठं झालं सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेंट, तर सगळ्यात पहिल्यांदा जो ऑटोमोबाईलचा शोध लागला तो कुठे लागला, जर्मनीमध्ये लागला. ठीक आहे, जर्मनीमध्ये लागला. मग तो जो काही शोध लावला तो कुणी लावला शोध, कार्ल बेन्झ. कार्ल बेन्झ या सायंटिस्टनं तो त्याचा शोध लावलेला आहे. तर आपण आता बघूया ऑटोमोबाईलच्या हिस्ट्रीच्या बाबतीतला. तर तुम्हाला मी सांगितले की सगळ्यात पहिल्यांदा शोध कुठे लागला ऑटोमोबाईलचा, जर्मनीमध्ये लागला. तर मग आपण काय म्हणू शकतो, जर्मनी इज अ बर्थ प्लेस ऑफ अन ऑटोमोबाईल. जर्मनी काय आहे, जर्मनी इज अ बर्थ प्लेस ऑफ ऑटोमोबाईल. जर्मनी बर्थ प्लेस आहे ऑटोमोबाईलची. मग हा शोध कुणी लावला असं तुम्हाला सांगितलं. मग ते पहिलं जे ऑटोमोबाईल डिझाईन केलं किंवा इन्व्हेंट केलं ते कशा पद्धतीने दिसत असणार आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. तर पहिलं जे ऑटोमोबाईल होतं त्याचं स्पेसिफिकेशन काय काय आहेत बघा. वर्ल्ड्स फर्स्ट ऑटोमोबाईल, जे सगळ्यात पहिल्यांदा वर्ल्ड्स फर्स्ट ऑटोमोबाईल आहे ते कुणी इन्व्हेंट केलं, कार्ल बेन्झ या सायंटिस्टने ते इन्व्हेंट केलं. ते किती व्हील होते त्याला, इट इज अ 3 व्हील. त्याला 3 व्हील होते. त्याचबरोबर ते कोणत्या सायकलवरती रन होत होतं, तुम्ही आता पॉवर इंजिनिअरिंगला ऑलरेडी शिकला आहात कोणकोणत्या प्रकारच्या सायकल्स आहेत. ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युएल सायकल अशा वेगवेगळ्या पॉवर सायकल आहेत. तर त्या पॉवर सायकल पैकी ऑटो सायकल वरती म्हणजेच पेट्रोल इंजिन वरती ते वर्क होणार होतं. तर ते किती साली बिल्ड केलं गेलं त्याला, 1885 साली, 1885 या इयरला त्याला काय केलं, बिल्ड करण्यात आलं. आणि त्याचं पेटेंट जे आहे ते 1886 साली त्यांनी रजिस्टर केलेलं आहे. तर हे झालं तुमच्या ऑटोमोबाईल हिस्ट्रीच्या बाबतीत. तर आपण काय म्हणू शकतो की जर्मनी इज अ बर्थ प्लेस ऑफ अन ऑटोमोबाईल. आणि जो काय पहिला शोध लागला त्यामध्ये कार्ल बेन्झ या सायंटिस्टने त्याचा शोध लावला. पहिली इन्व्हेंट झालेली जी कार होती ती 3 व्हील्ड होती, ऑटो सायकल पेट्रोल इंजिन वरती रन होणारी होती. आणि ती 1885 साली बिल्ड झाली आणि 1886 साली त्याला पेटंट मिळालं. तर ती कशी दिसत होती बरं पहिली जी ऑटोमोबाईल होती ती, तर ती अशा पद्धतीनं दिसत होती. तुम्ही इथं बघू शकता की त्याला 3 व्हील्ड आहे, इट इज अ 3 व्हील. तर तुमचे दिसू शकते फर्स्ट ऑटोमोबाईल. तर कार्ल बेन्झने त्याचा इन्व्हेंट केला. तर तुम्ही इथं बघू शकता त्यांना कार्ल बेन्झ आणि त्यांचं फर्स्ट इन्व्हेंट झालेलं हे ऑटोमोबाईल. ठीक आहे, हे इन जनरल ओव्हरऑल वर्ल्ड बद्दल झालं. मग इंडियाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ऑटोमोबाईल इंडियन हिस्ट्री, तर इंडियन हिस्ट्रीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर बघा सगळ्यात पहिल्यांदा ऑटोमोबाईलचा जो काय इन्व्हेंट झालं ते किती साली झालं तुम्हाला सांगितलं, 1885 साली झालं. मग 1885 साली इन्व्हेंट होऊन भारतामध्ये पहिल्यांदा एखादा ऑटोमोबाईल दिसायला किती साली आलं ते, 1897 साली. ठीक आहे, द फर्स्ट मोटर कार अपियर्ड इन द इंडिया इज अबाउट 1897. 1897 साली पहिल्यांदा ऑटोमोबाईल हे भारतामध्ये दिसलं गेलं. ते बॉम्बेमध्ये इन द फॉर्म ऑफ टॅक्सीच्या रूपात ते पहिल्यांदा दिसलं गेलं. मग तोपर्यंत 1897 ला पहिल्यांदा आल्यानंतर पुढचे काही वर्ष म्हणजे बरेच वर्ष आपण काय करत होतो, ऑटोमोबाईल्स हे बाहेरून इम्पोर्ट करत होतो. म्हणजे जवळपास अप टू 1930, 1930 पर्यंत आपण काय करतो, इंडिया वॉज अन इम्पोर्टर ऑफ अन ऑटोमोबाईल. आपण काय करत होतो, बाहेरून ऑटोमोबाईल मागवत होतो. ठीक आहे, मग नंतर ज्यावेळी 1943 आणि 44 साली, तर 1943 आणि 44 साली 2 ऑटोमोबाईल फॅक्टरीज आपल्या इंडियामध्ये सेटअप करण्यात आल्या. त्यामध्ये पहिली जी फॅक्टरी आहे ती कुठली आहे, हिंदुस्तान मोटर लिमिटेड कलकत्ता, जे आता आपण कोलकाता या नावाने ओळखतो. आणि नंतरची आहे ती प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड बॉम्बे. ह्या दोन राज्यामध्ये आपल्याला काय करण्यात आलं, सगळ्यात पहिल्यांदा ह्या 2 फॅक्टरी इन्व्हेंट करण्यात आल्या. तर इन 1943 अँड 1944 2 ऑटोमोबाईल फॅक्टरीज वेअर सेटअप इन द इंडिया, हिंदुस्तान मोटर लिमिटेड कलकत्ता अँड प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड बॉम्बे फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द कार मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी ह्या 2 पहिल्या कंपनी आपल्या भारतामध्ये स्टार्ट करण्यात आल्या. आता आपण पुढच्या पॉइंटला येऊया की इव्हॉल्युशन जे आहे, इव्हॉल्युशन याचा अर्थ काय होतो, त्याची उत्क्रांती कशी झाली. तर इव्हॉल्युशन म्हणजे काय असणार आहे की स्टार्टिंगला आल्यापासून कशा पद्धतीने ऑटोमोबाईल तुमचं काय होत गेलेलं आहे, डेव्हलप होत गेलेलं आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे. तर स्टार्टिंगला बघा, सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बघाल तर स्टार्ट करताना स्टीम इंजिन पासून स्टार्ट झालं. स्टीम इंजिन आले, त्यानंतर गॅसोलाईन इंजिन आले आणि अशा पद्धतीनं त्याचा बदल होत 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 काय झालं, बरेचसे फीचर्स त्याच्यामध्ये चेंज होत गेले. तर तुम्ही बघू शकता इव्हॉल्युशन ऑफ द कार कशा पद्धतीने त्याची उत्क्रांती झालेली आहे. तर जसं आपण पुढे जाऊ त्याप्रमाणे त्याचा शेप देखील चेंज होत गेलेला आहे, त्याचे फीचर्स चेंज होत गेलेले आहेत. आणि आता आपण इथं हायब्रिड कार आणि त्याच्याही पुढे आता आपण हायड्रोजन फ्युएल सेल वरती आपण आता वेगवेगळ्या
ऑटोमोबाईल बनवण्याच्या प्रयत्नात आपण आहोत. काही त्याचे सक्सेसफुल प्लांट्स देखील आता चालू आहेत. तर हायब्रिड व्हेकल्स मध्ये मेनली काय असणार आहे, तर प्रोपेल करण्याबरोबर इंजिनच्या सोबत आपण काय करतो आहोत, इलेक्ट्रिकल सिस्टम पण कनेक्ट करत आहोत आणि इंजिन आणि इलेक्ट्रिकल सिस्टम याला कंबाईन करून आता आपण हायब्रिड कार देखील रन करत आहोत. तर त्यापुढे आपण जर बघितलं तर फ्युएल सेल देखील आता आपल्याला आलेले आहेत. तर H2PEM फ्युएल सेल याचा अर्थ काय होतो, प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन. पीएम याचा अर्थ काय होतो, प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन. तर फ्युएल सेलवरती देखील आता काही गाड्या रन होत आहेत. त्याचा रिसर्च आपला सुरू आहे. अशा पद्धतीने त्याचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे. पुढचा पॉइंट आता आपण बघूया. क्लासिफिकेशन ऑफ द ऑटोमोबाईल्स. तर ऑटोमोबाईलला आपल्याला काय करायचं आहे, ऑटोमोबाईलला क्लासिफाय करायचं आहे. तर क्लासिफिकेशन करताना असे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत की ज्या पॅरामीटरच्या ह्याच्यावरती आपण काय करतोय, ऑटोमोबाईलला क्लासिफाय करत असतोय. तर ते आपल्याला पॅरामीटर्स वन बाय वन बघायचे. त्याच्यामध्ये भरपूर असे पॅरामीटर्स आहेत की तुम्ही कसा यूज करता त्या कुठल्या यूज साठी त्याला वापरत असता, त्याच्यामध्ये फ्युएल कोणतं वापरलेलं आहे, त्याच्यानंतर किती व्हील्स त्याच्यामध्ये बसवलेले आहेत, असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. आणि अशा भरपूर पॅरामीटरवरती आपण काय करू शकतो, ऑटोमोबाईल क्लासिफाय करू शकतो. तर आता आपण काय करूया, वन बाय वन आपण बघत जाऊया. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा काय आहे, तर विथ रिस्पेक्ट टू यूज जर आपल्याला बघायचं असेल तर यूजच्या बाबतीत आपण काय बघू शकतो की कसा पद्धतीने जर वापर करणार आहोत. तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये क्लासिफाय येईल, मोपेड्स येतील, स्कूटर येतील, मोटरसायकल येतील, 3 व्हीलर येतील, 4 व्हीलर येतील, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स येतील, गुड्स कॅरियर येतील. तर बेसिकली ज्यावेळी आपण यूज म्हणत असतो, त्याचा वापर आपण म्हणत असतो, तर बेसिकली दोन कॅटेगरी पडतात. एक पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल आणि दुसरं असेल तर एक पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि एक प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट. प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट याचा अर्थ काय होतं, स्वतःसाठी असणार. आणि पब्लिकच्या ज्यावेळी म्हणतो त्यावेळी काय असणार आहे, गव्हर्नमेंट कडून प्रोव्हाइड केलेलं जी फॅसिलिटी त्याला आपण काय म्हणत असतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणत असतो. तर बेसिकली ह्या दोन कॅटेगरी झाल्या. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कॅटेगरी आपल्याला बघायची मोपेड्स. तर मोपेड या शब्दाचा अर्थ काय होतो, छोटी जी लहान गाडी असायची त्याच्यामध्ये दोन्ही सिस्टम्स असायच्या, म्हणजे इंजिन देखील असायचं आणि पॅडेल देखील असायचं. तर अशा ऑटोमोबाईलला आपण काय म्हणत असतो, मोपेड म्हणत असतो. याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर तुम्ही इथं बघू शकता की याच्यामध्ये काय बसवलेलं आहे, छोटं इंजिन देखील तुम्हाला इथे दिसतंय आणि त्याचबरोबर इथं पॅडल ही बसवलेला आहे. काही इमर्जन्सी कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या पॅडलच्या द्वारे तुम्ही याला पुढे जाण्यासाठी काय करू शकता, पॉवर देऊ शकता थ्रू द पॅडलिंग. तर अशा पद्धतीच्या ज्या गाड्या आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, मोपेड. जनरली त्याचं जे इंजिन असतं ते लहान कॅपॅसिटीवालं इंजिन असतं, जवळपास 5 ते 50 सीसी पर्यंत असणार आहे. परंतु आताच्या काही मोपेड्स ज्या आलेल्या आहेत ठराविक अशा पद्धतीच्या, त्याच्यामधनं काय केलेलं आहे, त्यांनी थोडंसं इंजिनची कॅपॅसिटी वाढवलेली आहे, 100 सीसीच्या आसपास ते गेलेले आहेत आणि त्याच्यामधून पॅडल काय केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या पहिला जो टाईप आहे तो काय म्हणतो आपण, मोपेड. तर ह्याचा यूज कशासाठी केला जातो, लाईट जे काय वर्क आहे किंवा ट्रॅव्हल आहे त्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. तर सेकंड कॅटेगरीकडे येऊया आपण. सेकंड कॅटेगरी तुमची आहे कोणती, स्कूटर्स. तर स्कूटरच्या बाबतीत बघायला गेलं तर तुम्ही सगळे फॅमिली आहात स्कूटरच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये प्लेजर असेल, ऍक्टिव्हा असेल, तर अशा पद्धतीने त्या असणार आहेत. एक प्लेजरचं एक्झाम्पल आहे, हे ऍक्टिव्हाचं एक्झाम्पल आहे. दीज आर द कॅटेगरीज ऑफ द स्कूटर्स. नेक्स्ट कॅटेगरीकडे येऊया आपण, मोटरसायकल ही आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे. मोटरसायकलचं जर बघायला गेलं तर अशा पद्धतीच्या मोटरसायकल्स आहेत. इथं मी 2 एक्झाम्पल दाखवलेले आहेत. इथे दिसते तुम्हाला एक होंडा युनिकॉर्न दिसतीये आणि दुसरी अव्हेंजर दिसतीये, बजाज अव्हेंजर. तर हे झालं मोटरसायकलच्या बाबतीत. नंतर तिसरी कॅटेगरी आहे 3 व्हीलर. 3 व्हीलरच्या बाबतीत काय असणार आहे, यूज. 3 व्हीलर याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय असणार आहे, 3 व्हील्स असणार आहेत. तर याचा जो काय पर्पज आहे, यामध्ये काय एक्झाम्पल्स येतील, रिक्षा येईल बघा, अशा पद्धतीने येतील तुमचे 3 व्हीलर्स. ठीक आहे. तर 3 व्हीलर्स, 3 तुम्हाला व्हील असणार आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतोय, म्हणताना 3 व्हीलर्स म्हणणार आहे. पुढे आपण येऊया 4 व्हीलर. 4 व्हीलर मध्ये काय काय येईल, मग 4 व्हीलर मध्ये तुमचे कार असेल, जीप असेल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर 4 व्हीलर. मग 4 व्हीलरच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर अशा पद्धतीचे तुमचे 4 व्हीलर्स असतील, त्यामध्ये बेसिकली कार असेल, जीप असेल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ 4 व्हीलर. नंतर पुढची कॅटेगरी आहे ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. मग जो काय पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आपण गव्हर्नमेंट थ्रू यूज केले आहेत किंवा प्रायव्हेट देखील काय व्हेकल्स आहेत ज्या स्पेसिफिकली ट्रान्सपोर्टसाठी वापरल्या जातात. त्यामध्ये काय काय येणार आहेत, मग बस येणार आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या बस येणार आहेत. तर बसचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. बघा, अशा पद्धतीचे असणार आहेत बस.
काही बस आता इलेक्ट्रिकल सिस्टमवरती देखील ऑपरेट केलेल्या आहेत. नंतर पुढची कॅटेगरी आहे गुड्स कॅरियर. गुड्स कॅरियरचा अर्थ काय होतं बघा, ज्या काय मोठ्या वस्तू आपल्याला कॅरी करायच्या त्यासाठी आपल्याकडे काय असणार आहे, ट्रक्स असणार आहेत, ट्रेलर्स असणार आहेत. तर ट्रक्स एक्झाम्पल आपण बघूया, ट्रक्स त्यानंतर ट्रेलर्स असणार आहेत. तर ज्या वेळी आपल्याला मोठ्या काही वस्तू आपल्याला ट्रॅव्हल करायचे आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे असतील, त्यावेळी आपण अशा पद्धतीच्या ट्रक्स किंवा ट्रेलर्स वापरत असतो. तर हे सगळं क्लासिफिकेशन आपलं झालं ऑन द बेसिस ऑफ द यूज, की त्याचा आपण यूज कशासाठी वापर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, मोपेड बघितले, स्कूटर बघितले, मोटरसायकल बघितलं, 3 व्हीलर बघितलं, नंतर 4 व्हीलर, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आणि गुड्स कॅरियर, हे सगळे आपण टाइप्स याच्यामध्ये बघितलं. आणि त्याचबरोबर आपण प्रत्येकाची एक एक इमेज फोटोग्राफ्स देखील आपण बघितलंय. तर आपण नेक्स्ट कॅटेगरीकडे जाऊया, विथ रिस्पेक्ट टू कॅपॅसिटी. आता कॅपॅसिटीचा अर्थ काय होत असतो बघा, कॅपॅसिटी. आता ऑटोमोबाईल आपण कशासाठी वापरत असतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पीपल किंवा गुड्सला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. पीपल असतील, पॅसेंजर असतील, यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपण त्यांना वापरत असतो. मग कॅपॅसिटीद्वारे ते कसं असणार आहे, काही व्हेकलची कॅपॅसिटी ही कमी असणार आहे, काही व्हेकलची कॅपॅसिटी जास्त असणार आहे. मग विथ रिस्पेक्ट टू कॅपॅसिटी आपण त्याला कसं क्लासिफाय करणार आहे, ज्या व्हेकलची कॅपॅसिटी जास्त असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. आणि ज्याची कॅपॅसिटी कमी आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. बघा त्यानुसार दोन क्लासिफिकेशन पडत असतात. फर्स्ट आहे ते हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल, ज्याच्यामध्ये बेसिकली कोण येणार आहे, तुमचे जे काही हेवी ट्रान्सपोर्ट करणारे कोण कोण असतात, ट्रक असेल, बस असेल, कोचेस, डंपर्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. नंतर बघा लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल्स, ह्याच्यामध्ये कोण येणार आहे, लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल्स मध्ये कार येईल, जीप, टेम्पो. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. या दोन्हीच्या मध्ये देखील एक कॅटेगरी असणार आहे जी मीडियम, म्हणजे जे लाईट मध्ये पण मोडत नाहीत आणि हेवी मध्ये पण मोडत नाहीत, ते मध्ये येत असतात, त्यांना आपण म्हणत असतो मीडियम ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. ठीक आहे. तर कॅपॅसिटीनुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल्स, लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. जे व्हेकल हेवी लोड ट्रान्सपोर्ट करू शकतात त्याला म्हणायचं हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल. जे व्हेकल लाईट लोड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरले जातात त्याला म्हणायचं लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. पुढे जाऊया आपण क्लासिफिकेशन नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू फ्युएल. फ्युएलच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर कोणतं फ्युएल, तर तुम्हाला फ्युएल लागणार आहे व्हेकल आपली पुढे जाण्यासाठी. बेसिकली इंजिन त्याच्यामध्ये असत असतं, तर इंजिनसाठी ऍज अ फ्युएल म्हणून आपण पेट्रोल, डिझेल वापरत असतो. त्याचबरोबर सीएनजी देखील इंजिन आता अवेलेबल आहे. तर कशा पद्धतीचं फ्युएल त्याच्यामध्ये वापरले आहे त्यानुसार आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. तर बघा याच्यामध्ये कोणकोणते टाइप्स येणार आहेत, तर बेसिकली पेट्रोल इंजिन किंवा पेट्रोल व्हेकल्स असतील ज्याच्यामध्ये पेट्रोल यूज केले जाईल, त्यामध्ये कार्स, स्कूटर्स आणि मोटरसायकल जनरली येणार आहेत. नंतरचं आहे ते डिझेल व्हेकल्स. डिझेल व्हेकल जनरली हेवी व्हेकल्स असतात, ट्रक्स असतील, बस असेल, ट्रॅक्टर्स असेल, दीज आर द डिझेल व्हेकल. सीएनजी वरती चालणार आहेत, बस असेल, ऑटो रिक्षाज असतील. एलपीजी वरती चालणार आहेत, त्यामध्ये कार असेल. आणि सोलर व्हेकल, ठीक आहे, सोलर व्हेकल म्हणजे सोलर एनर्जीचा वापर करून चालणारे व्हेकल्स असतील. तर आता ऍडव्हान्समेंट मध्ये तर सोलर व्हेकलचं एक इमेज दाखवतोय मी. तर ही सोलर पॉवर्ड व्हेकल ही आहे. याच्यामध्ये बघा याचा जो काय रूप आहे, ठीक आहे, तर ह्याचा जो काय वरती रूप म्हणतो याला आपण, इथं काय बसवलेले दिसतात तुम्हाला, अशा पद्धतीने सोलर पॅनेल बसलेले दिसतात. मग जो काही सनलाईट तिथं स्टोअर केलं जाईल आणि त्यानुसार काय केलं जाईल, त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जाईल आणि इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू आपल्याला मोटर रन केली जाईल आणि मोटरची जी काय पॉवर आहे ती तुमच्या सोलर पॉवर्ड व्हेकलला दिली जाणार आहे. ठीक आहे. दीज आर द व्हेरियस क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फ्युएल यूज. तर फ्युएल कोणतं यूज करतो त्याप्रमाणे आपण क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यामध्ये पेट्रोल व्हेकल्स असतील, डिझेल व्हेकल असतील, सीएनजी व्हेकल्स असतील, एलपीजी व्हेकल असतील आणि सोलर व्हेकल्स असणार आहेत. तर पुढे आपण येऊया नेक्स्ट क्लासिफिकेशनला विथ रिस्पेक्ट टू मेक अँड मॅन्युफॅक्चरर. तर मेक अँड मॅन्युफॅक्चरर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात हे ऑटोमोबाईल्स अवेलेबल आहेत. तर कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे, त्याचे मॉडेल्स काय आहेत, त्याचे मॅन्युफॅक्चरर कोण आहेत, त्याच्याप्रमाणे जनरल क्लासिफिकेशन असणार आहे. तर त्यामध्ये आपण जर क्लासिफाय व्हायला गेलं तर जनरली ट्रक्स, लेलँड्स, अशोक लेलँडचे ट्रक्स असतील, टाटाचे ट्रक्स असतील, दीज आर द जनरल एक्झाम्पल्स. हे सोडून देखील अजून काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील, थोड्या जिथं आता एवढ्या अवेलेबल आहेत त्या मी इथे तुम्हाला दाखवतोय. नंतर स्टेशन वॅगन्स असतील तर त्याच्यामध्ये होंडा असेल, डॉज असेल, स्टँडर्ड असेल. नंतर कारच्या बाबतीत बघा फिएट असेल, अँबॅसिडर, मारुती असेल. मोटरसायकलच्या बाबतीत हिरो,
बजाज, राजदूत, यामाहा असेल, त्यानंतर स्कूटरच्या बाबतीत बजाज असेल, LML असेल, कायनेटिक होंडा असेल. तर हे वेगवेगळे काय आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत. हे सोडून अजून भरपूर काही नवीन ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरर्स याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. तर विथ रिस्पेक्ट टू मेक अँड मॅन्युफॅक्चरर नुसार आपण कसं क्लासिफाय करतोय की त्या व्हेकलला कुठल्या कंपनीनं बनवलं आहे त्याप्रमाणे आपण त्याला क्लासिफाय करत असतोय. नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे येऊया आपण विथ रिस्पेक्ट टू व्हील्स अँड ऍक्सेल. व्हील्स अँड ऍक्सेल की तुमच्या ऑटोमोबाईल मध्ये व्हील किती आहेत त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन असणार आहे. तर इन जनरल तुम्ही बघितलं असाल सगळ्यांनी किती व्हील्स असतात. तर आपण 2 व्हीलर बघितलेले आहेत, 3 व्हीलर बघितलेले आहेत, 4 व्हीलर बघितलेले आहेत, 6 व्हीलर बघितले आहेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त व्हील्स असणाऱ्या व्हेकल्स आपण बघितलेले आहेत. तर त्यानुसार बघा कसं क्लासिफाय होत असतं हे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 व्हीलर कडे आलो तर काय असणार आहे, 2 व्हीलर इज युअर ऑटोसायकल, मोपेड, स्कूटर्स, मोटरसायकल्स. दीज आर द 2 व्हीलर्स. याच्यामध्ये काय असणार आहे, 2 व्हील असणार आहे. किती नंबर ऑफ व्हील्स आहेत त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. 3 व्हीलर्स, यू ऑल आर फॅमिलियर अबाउट दिस. 3 व्हीलर्स मध्ये काय असणार आहेत, ऑटो रिक्षा येतील, वेगवेगळे टेम्पो येतील छोटे. नंतर 4 व्हीलरच्या बाबतीत काय येईल, कार, जीप. दिस एक्झाम्पल ऑफ 4 व्हीलर. 6 व्हीलरच्या बाबतीत काय येईल, हॅव्हिंग 2 रिअर ऍक्सेल. 2 रिअर ऍक्सेल असतील त्याच्यामध्ये. तर हे सगळं ऍक्सेल काय आहे, त्याचं फंक्शन काय असणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. ट्रक्स याचं एक्झाम्पल आहे 6 व्हीलरचं. आणि मल्टी व्हीलर्स तर 6 पेक्षाही मोठे असणारे, 6 पेक्षाही जास्त व्हील असणारे व्हेकल्स असतात त्याला आपण जनरली ट्रेलर्स किंवा कंटेनर्स असं म्हणत असतो. सर विथ रिस्पेक्ट टू व्हील्स त्यानुसार क्लासिफिकेशन बघायला गेलं तर हे असं क्लासिफाय होतं, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, 6 व्हीलर अँड मल्टी व्हीलर्स. नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे जाऊया आपण विथ रिस्पेक्ट टू ड्राईव्ह. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू ड्राईव्ह त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत, अकॉर्डिंग टू सिटिंग पोझिशन ऑफ द ड्रायव्हर. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द सिटिंग पोझिशन ऑफ द ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर ची पोझिशन कशी आहे त्यानुसार याचं क्लासिफिकेशन होत असतं. तर ड्रायव्हरची पोझिशन बघायला गेलं तर हे बघा 2 पॉईंट. ड्रायव्हर जो बसणार आहे ड्राईव्ह करायला तो कुठं बसू शकतो, एकतर लेफ्ट साईडला बसू शकतो किंवा राईट साईडला बसू शकतो. मग ज्या व्हेकलमध्ये ड्रायव्हरला बसायची पोझिशन राईट साईडला असेल तर त्याला काय म्हणायचं, राईट साईड ड्रायव्हिंग. आणि लेफ्ट साईडला त्याला आपण काय म्हणतो, लेफ्ट हँड ड्राईव्ह. तर बघा, तर राईट साईडला असेल तर आपण काय म्हणणार आहे, राईट हँड ड्राईव्ह. आणि लेफ्ट साईडला त्याला काय म्हणतो आपण, लेफ्ट हँड ड्राईव्ह. तर राईट साइड ड्राईव्ह मोस्ट ऑफ द इंडियन व्हेकल्स मध्ये काय आहे, जवळपास सगळ्या आपल्या इंडियन व्हेकल्स मध्ये काय आहे, आपल्या ड्रायव्हिंगची जी पोझिशन आहे ती कुठल्या साईडला आहे, राईट साईडला आहे. आणि जर लेफ्ट हँड साईडचा विचार करायला गेला तर अमेरिकन ज्या व्हेकल्स आहेत त्या सगळ्या काय असतात, मोस्ट ऑफ द अमेरिकन व्हेकल्स आर लेफ्ट हँड ड्राईव्ह. मग ह्याच्यामध्ये जर एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर बघा, ज्यामध्ये दिसू शकतं तुम्हाला, तर ही पुढे दिसते बघा, ही कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये काय दिसतंय की तुमची ड्रायव्हिंगची जी स्टेअरिंग आहे, जी पोझिशन आहे ती कुठं आहे, राईट साईडला आहे. आणि ह्या केसमध्ये कुठं आहे, ड्रायव्हिंगची पोझिशन ही लेफ्ट साईडला आहे. तर जे राईट वाले आहेत त्या सगळ्या कुठल्या झाल्या, दीज आर द इंडियन व्हेकल्स. ठीक आहे, दीज आर द इंडियन व्हेकल्स. आणि लेफ्ट साईडला ड्रायव्हिंग मध्ये मोस्ट ऑफ द कुठल्या आहेत त्या, दीज आर द अमेरिकन व्हेकल्स. दीज आर द अमेरिकन व्हेकल्स. मग त्याच्यामध्ये बघा, अकॉर्डिंग टू ड्राईव्ह मग कसं क्लासिफाय केलं आपण, पोझिशन ऑफ द ड्रायव्हर. ड्रायव्हर जर राईट साईडला पोझिशन असेल तर त्याला राईट हँड ड्राईव्ह म्हणायचं, लेफ्ट साईडला असेल तर त्याला आपण लेफ्ट हँड ड्राईव्ह असं म्हणायचं. राईट हँड ड्राईव्हचे एक्झाम्पल काय सांगू शकता की ऑल इंडियन व्हेकल्स आर द राईट हँड ड्राईव्ह व्हेकल्स अँड ऑल अमेरिकन व्हेकल्स आर लेफ्ट हँड ड्राईव्ह व्हेकल्स. तर हे विथ रिस्पेक्ट टू पोझिशन ऑफ द ड्रायव्हर झालं. आता परत विथ रिस्पेक्ट टू ड्राईव्हच्याच बाबतीत सेकंड टाइप आहे अकॉर्डिंग टू ड्रायव्हिंग ऍक्सेल. ठीक आहे, तर ज्यावेळी तुम्ही जनरली तुमचं जे काही ऑटोमोबाईलचे स्ट्रक्चर जर असं बघायला गेलं तर ते अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 ऍक्सेल असणार आहेत, 2 ऍक्सेल आहेत. ठीक आहे, ही जर तुमची फ्रंट साईड पकडली तर याला म्हणायचं फ्रंट ऍक्सेल. आणि हा जर बॅक साईड असेल तर याला म्हणायचं रिअर ऍक्सेल. मग ज्यावेळी तुमचं इंजिन कडून जी काय पॉवर येणार आहे ती कुठल्या ऍक्सेलला दिलेली आहे. ठीक आहे, इंजिन कडून आलेली पॉवर ती कोणत्या ऍक्सेलला दिलेली आहे त्यानुसार हे क्लासिफिकेशन होत असतं अकॉर्डिंग टू द ड्रायव्हिंग ऍक्सेल. समजा जर आपण इंजिन कडून आलेली पॉवर जर फ्रंट ऍक्सेलला दिली तर आपण काय म्हणणार, फ्रंट ड्रायव्हिंग ऍक्सेल. आणि जर रिअर ऍक्सेलला दिली तर आपण काय म्हणणार, रिअर ड्रायव्हिंग ऍक्सेल. तर त्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. तर याच्यामध्ये बघूया आपण, बघा
फ्रंट व्हील ड्राईव्ह. जर समजा इंजिन कडून आलेली पॉवर जर आपण फ्रंट व्हीलला दिली, फ्रंट व्हीलच्या वेळेला दिली, तर आपण काय म्हणणार आहे, फ्रंट व्हील ड्राईव्ह. इंजिन कडून आलेली पॉवर जर आपण रिअर व्हीलला दिली, मागच्या साईडला दिली, तर आपण काय म्हणणार आहे, रिअर व्हील ड्राईव्ह. आणि इंजिन कडून आलेली पॉवर आपण दोन्हीही ऍक्सेलला दिली, ह्या ऍक्सेलला देखील दिली आणि ह्या ऍक्सेलला दिली, तर त्याला आपण काय म्हणत असतो, ऑल व्हील ड्राईव्ह. इट इज नोन ॲज अ ऑल व्हील ड्राईव्ह. बघा याच्यामध्ये इमेज मध्ये आपण बघू शकतो की इथे काय आहे बघा, इंजिन इन्स्टॉल्ड आहे. दिस एक्झाम्पल ऑफ फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर फ्रंट व्हील ड्राईव्ह याचा अर्थ काय असणार आहे, तुमच्या इंजिन कडून आलेली पॉवर तुम्ही काय केलेली आहे, तुमच्या फ्रंट ऍक्सेलला दिलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, तर तुमचं इंजिन आहे आणि हा दिसताना काय दिसतोय, तुमचा फ्रंट ऍक्सेल दिसतोय. तर तुम्ही आलेली पॉवर काय केली, इंजिनची पॉवर, इंजिन देखील पुढेच इन्स्टॉल्ड आहे फ्रंट साईडला आणि पॉवर देखील तिथंच दिलेली आहे. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्रंट व्हील ड्राईव्ह. ठीक आहे, हे फ्रंट व्हील ड्राईव्ह झालं. आता समजा याच्यावरून रिअल व्हील ड्राईव्ह सांगू शकता का तुम्ही? रिअल व्हील ड्राईव्ह मध्ये काय असणार आहे, तर तुमच्या इंजिनची जी काय पॉवर आहे ती कुठे दिलेली असणार आहे, रिअल व्हीलला दिलेली असणार आहे, म्हणजे रिअल ऍक्सेलला दिलेली असणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, तर इंजिन जे आहे ते फ्रंटला इन्स्टॉल्ड आहे आणि हे इंजिनची जी काय पॉवर आहे तर तुम्ही कुठे दिली आहे, तुमच्या हा रिअल ऍक्सेल आहे, रिअर ऍक्सेल. तर रिअर ऍक्सेलला तुम्ही काय दिलेले आहे, पॉवर त्याची दिलेली आहे. तर ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, रिअर ऍक्सेल ड्राईव्ह. समजा आता जर काय केलं, तर इंजिन कडून आलेली पॉवर जर दोन्ही ह्याला दिली, तर त्याला आपण काय म्हणतो असतो, फोर व्हील ड्राईव्ह किंवा ऑल व्हील ड्राईव्ह. म्हणजे याच्यामध्ये बघू शकता बघा, तर आपण काय बसवलंय, तर इंजिन कडून आलेली पॉवर सेंट्रल डिफरन्शियलचा यूज करून काय केली आहे, पुढच्या ऍक्सेलला देखील दिलेली आहे आणि मागच्या म्हणजेच रिअल ऍक्सेलला देखील दिलेली आहे थ्रू दिस रिअल डिफरन्शियल. तर सेंट्रल डिफरन्शियल आणि रिअल डिफरन्शियल ह्या दोन्हीच्या मदतीने आपण काय करतो, इंजिन कडून आलेली पॉवर we can provide it to the both axle, for the front axle as well as the real axle. आणि ह्या दोन्ही ऍक्सेलला दिल्यामुळे तुमचे जे काय व्हील्स आहेत ते काय असतील, त्या व्हीलला म्हणायचं ऑल व्हील ड्राईव्ह और फोर व्हील ड्राईव्ह. ह्याचे जर एक्झाम्पल जर बघायला गेले, तर आपल्या परिचयाच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये फ्रंट व्हील ड्राईव्हला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणणार, फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये काय असणार आहे, इंजिनची जी काय आलेली पॉवर आहे ती तुमच्या फ्रंट ऍक्सेलला दिलेली असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, मारुती सुझुकी असेल, बीट असेल, होंडा वेर्ना असेल, i10 असेल, होंडा सिटी असेल, होंडा सिविक असेल, टोयोटा कोरोला असेल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्रंट व्हील ड्राईव्ह. या गाड्यांमध्ये काय केलेलं आहे, इंजिनची पॉवर काय केलेली आहे, फ्रंट ऍक्सेलला दिलेली आहे. त्यामुळे याला काय म्हणायचं, फ्रंट व्हील ड्राईव्ह. सेकंड पार्ट जर आपण बघितला, तर याच्यामध्ये काय केलंय बघा, रिअर व्हील ड्राईव्हला काय म्हणणार, RWD. त्याला काय म्हणायचं, रिअर व्हील ड्राईव्ह. तर रिअर व्हील ड्राईव्ह मध्ये काय केलंय बघा, महिंद्रा बोलेरो असेल, टोयोटो इनोवा क्रिस्टा असेल, रोल्स रॉयल्सच्या गाड्या असतील, तर याच्यामध्ये काय केलेले आहे, रिअर व्हील ड्राईव्ह. म्हणजे तुमची काय केलेली आहे, जी काय गाडीची इंजिन आहे त्याची पॉवर कुठे केली, तुमच्या रिअर व्हीलला दिलेली आहे. तर ही क्लासिफिकेशन झालं. आणि जर फोर व्हीलरच्या बाबतीत बघायला गेलं, तर फोर व्हील ड्राईव्हला, तर त्याला आपण म्हणतो बघा, बऱ्याचशा गाडीला लिहिलं असतं बघा 4x4 असं गाड्यावरती लिहिलेलं असतं. तर त्याचा अर्थ काय होतो, इट इज अ फोर व्हील ड्राईव्ह. म्हणजे तुमच्या इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे तुम्ही चारही चाकांना दिलेली आहे, चारही व्हील्सला दिलेली आहे, म्हणजे दोन्ही ऍक्सेलला दिलेली आहे. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, एकतर फोर व्हील ड्राईव्ह म्हणणार किंवा ऑल व्हील ड्राईव्ह. तर रिअर व्हील नाहीये, इट इज अ फोर व्हील, इट इज अ फोर व्हील ड्राईव्ह, इट इज अ फोर व्हील ड्राईव्ह. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये काय बघू शकता, BMW ची X7 मॉडेल असेल, ऑडी Q2 असेल, जीप कंपास असेल, टोयोटो फॉर्च्युनर असेल, दिस ऑल आर द फोर व्हीलर ड्राईव्ह. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू युअर ड्राईव्ह. तर याच्यामध्ये तीन पार्ट आहेत बघा, आपण कोणते कोणते बघितले. तर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ड्राईव्ह बघता, तर तीन पार्ट असणार आहेत. जर फ्रंट ऍक्सेलला पॉवर दिली तर त्याला आपण म्हणणार आहे फ्रंट व्हील ड्राईव्ह. जर रिअल ऍक्सेलला पॉवर दिली तर त्याला आपण म्हणतो रिअर व्हील ड्राईव्ह. आणि जर चारही व्हील्सला आणि दोन्ही ऍक्सेलला पॉवर दिली तर त्याला म्हणतो आपण ऑल व्हील ड्राईव्ह और फोर व्हील ड्राईव्ह. तर याप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन असणार आहे. तर